श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आज ना मी तुमच्यासोबत गावरान मटकीची रेसिपी ना शेअर करणार आहे। तर मी ही रेसिपी कशा पद्धतीने बनवली त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला, भाजी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणार म्हणजे मटकी। तर यासाठी आपल्याला मोड आलेलीच मटकी लागणार। तर ही मटकी ना मी निसून टिसून 2-3 पाण्याने ना स्वच्छ धुवून काढली। त्यानंतर भाजी बनवण्यासाठी एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडंसं अद्रक कापून घेतलं। आता तुम्ही ना हे थोडंसं भाजून किंवा तळून पण घेऊ शकता। प्रत्येकाची ना भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। तर बघा, हे सगळे ना मी अर्धवट कापून घेतलं आणि हो, एक कांदा ना मी बारीक उभा कापून घेतला होता, तो साईडला ठेवला आणि हे सगळे कापलेलं ना मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं। हे बारीक करता येईल ना आपल्याला यामध्ये पाणी टाकायची काही गरज पडत नाही। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ना मी 2 लसणाच्या कांड्या ना सोलून टाकल्या होत्या। त्यानंतर लगेचच आहे ना कढई गरम करून त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले। आणि या भाजीमध्ये ना मी फारसे शेंगदाणे घालत नाही, थोडेसेच घालते। शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर लगेचच कढईमध्ये ना तेल गरम करून घेतलं आणि मग त्यामध्ये 1 तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, 2 लवंगा आणि 2 मिरी मी त्यामध्ये घातले होते। आणि लगेचच त्यामध्ये कढीपत्ता, थोडीशी मोहरी आणि जिरे टाकले होते। आणि हे सगळं छान असं तडतडल्यानंतर ना एक कापलेला कांदा होता ना तो त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये ना मी थोडेसे शेंगदाणे पण टाकले होते, कारण मटकीमध्ये ना सवताल शेंगदाणे खूप छान लागतात। हे सगळं थोडंसं परतत आल्यानंतर ना त्यामध्ये आपण हे ना पेस्ट केलेली ना ती टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची। थोडंसं ब्राऊन कलर झाल्यानंतर ना त्यामध्ये मसाले ॲड केले होते। तर बघा, मसाल्यामध्ये मी थोडीशी हळद, धना पावडर, थोडासा काळा मसाला आणि घरी केलेला मसाला टाकला होता। आणि हा सगळा मसाला ना गॅस कमी करून 2 मिनटं परतून घ्यायचा आहे। आणि लगेचच त्यामध्ये आपली मटकी ॲड करायची आणि मटकी पण 4-5 मिनटं ना छान अशी परतून घ्यायची। आता मटकी परतल्यानंतर ना मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं आणि लगेचच त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकलं आणि मटकी छान अशी ना अगोदर शिजवून घेतली। आपली मटकी ना शिजत आलेली होती, मग त्यामध्ये ना बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्यानंतर ना मंद आचेवर 5 मिनटं ना तशीच उकळी दिली। तर बघा, आपली मटकीची भाजी ना तयारच झालेली होती, पण एक कमी होती त्यामध्ये, ती म्हणजे कोथिंबीरीची। मग लगेचच कोथिंबीर टाकून घेतली आणि बघा, तयार आहे आपली झणझणीत गावरान पद्धतीची मटकीची भाजी। तर मंडळी, तुम्ही पण अशाच पद्धतीनं ही मटकीची भाजी बनवता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।